महादेव गोविंद रानडे यांचे आर्थिक विचार. यामध्ये आपण दारिद्र्य आणि कृषी अर्थव्यवस्था हे मुद्दे बघणार आहे. तत्पूर्वी आपण महादेव गोविंद रानडे यांचा जीवन परिचय बघूयात. न्यायमूर्ती रानडे यांचा उल्लेख पश्चिम भारतातील प्रबोधन युगाचे जनक असा केला जातो. त्यांचा जन्म नाशिक येथे 1842 ला झाला. 1864 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र हा विषय शिकवणे सुरू केलेले होते. निरनिराळ्या पदावर कार्य केल्यानंतर 1893 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे ते न्यायमूर्ती झालेले होते. रानडे हे प्रखर राष्ट्रवादी होते. 1884 मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्यानंतर नवीन पिढीला राजकीय विचारांनी प्रेरित पाश्चिमात्य शिक्षण देण्याची त्यांनी सोय केली. अर्थशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास भारताच्या आर्थिक विकासाच्या अटी व धोरणे स्पष्ट करणारे हे पहिले अर्थशास्त्रज्ञ ठरतात. त्यांनी 1898 मध्ये एसेज ऑन इंडियन पॉलिटिकल इकॉनॉमी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यांच्या लेखनामध्ये अनेक ठिकाणी अभिमतपंथी विचारांची असहमती दिसून येते. म्हणजे अभिमतपंथी विचारांशी त्यांचे विचार मिळते जुळते नव्हते, ते अगदी त्याच्या विरोधी होते. भारतासाठी व्यापाराचे धोरण आणि वित्तनीती स्वातंत्र्य असायला पाहिजे असं त्यांनी हिरेरीनं सांगितलेलं होतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. न्यायमूर्ती रानडेंच्या असामान्य विद्वत्तेचे एक उदाहरण म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या MA परीक्षेत त्यांनी जी उत्तरे लिहिली ती आदर्श म्हणून एडिनबर्ग विद्यापीठात पाठवण्यात आली आणि या विद्वान अर्थशास्त्रज्ञांचा प्रभाव अनेकावरती पडल्याचा दिसून येतं. नामदार गोखल्यांनी तर त्यांना आपले गुरु मानलेले होते. अभ्यास पद्धत. अर्थशास्त्राच्या अभ्यास पद्धतीविषयी न्यायमूर्ती रानडे यांनी स्वतंत्र विचार मांडलेले होते. त्यानुसार या शास्त्रात निगमन पद्धतीपेक्षा विगमन पद्धतीचा वापर करायला हवा, कारण भविष्याबद्दलचा विचार करताना ऐतिहासिक पद्धतीत म्हणजेच विगमन पद्धतीत भूतकालीन घटनांचे संदर्भ आणि आधार अतिशय उपयुक्त ठरतात. अर्थशास्त्र हे परिकल्पनात्मक शास्त्र आहे आणि त्याची विधाने स्वयंसिद्ध तत्वावर आधारित नसल्यामुळे निरपेक्षपणामुळे सर्वत्र खरी ठरणारी नसतात. मूलतः निरपेक्षतेपेक्षा सापेक्षता हे अर्थशास्त्रीय निर्णयांचे खरे वैशिष्ट्य आहे. मग अर्थशास्त्राच्या सिद्धांताचे मुख्य भर गृहीत तत्वांवर असल्यामुळे जेथे ही गृहीते खरी ठरतात तेथेच या शास्त्राचे निष्कर्ष लागू होतील आणि या शास्त्रामध्ये सिद्धांत आणि व्यवहार यांच्या फारकत करणे शक्य नाही. म्हणजे या शास्त्रामध्ये सिद्धांत आणि व्यवहार यांची फारकत करणे शक्य नाही, कारण सिद्धांत म्हणजे विस्तारित व्यवहार होय, तर निकटचा संबंध असलेल्या घटकांच्या संदर्भात सिद्धांताचा विचार करणे म्हणजे व्यवहार होय, असे रानडे यांचे मत होते. जर अर्थशास्त्राचे सिद्धांत हे अव्यवहारी स्वप्नरंजनाच्या स्वरूपाचे ठरू नयेत असं वाटत असेल तर मनुष्याचे केवळ हित विचारात न घेता सामूहिक कल्याण, सामाजिक शिक्षण व कर्तव्य या सर्वांचा संदर्भ घ्यायला हवा. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती रानडे यांनी निगमन पद्धतीऐवजी ऐतिहासिक किंवा विगमन पद्धती योग्य असल्याचे मानले.